आता समजा एखाद्याला आपल्याला लक्षात आलं की याला केराटोकॉनस झालेला आहे, तर त्याला आपल्याला इमिजिएट ट्रीटमेंट आपण देतो का, किंवा कुठल्या स्टेजला त्याला पुढच्या ट्रीटमेंटची गरज असते? केराटोकॉनसचं ट्रीटमेंट बेसिकली 3-4 प्रकारे करता येतं. एक म्हणजे आपण फक्त ऑब्झर्व करतो सुरुवातीला, कितपत बदल घडत आहेत. Right. जर बदल घडत असतील तर ते बदल थांबवण्यासाठी आपण प्रोसिजर करू शकतो, ज्याला म्हणतात C3R किंवा कॉर्नियल कोलाजन क्रॉस लिंकिंग. हे एक प्रोसिजर करू शकतो. त्यानंतर जर बुबुळाची परिस्थिती स्टेबल असेल तर मग आपण कॉन्टॅक्ट लेन्सेसनी किंवा चष्म्यानी किंवा दोन्ही देऊन आपण दृष्टी वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि शेवटचा पर्याय म्हणजे जर यातनं पुढे जर परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल तर मग आपल्याला बुबुळ ट्रान्सप्लांट करण्याची पण गरज एखाद वेळेला पडू शकते. पण सांगण्याचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केराटोकॉनसमध्ये जे ट्रान्सप्लांट होतं त्यामध्ये ग्राफ्ट सर्वायवल आणि विजन वाढण्याची पॉसिबिलिटी, नजर वाढण्याची पॉसिबिलिटी खूप छान चांगली असते. असते. राईट. येस.